तुम्ही बघू शकता आज अनंत चतुर्थी आहे. अनंत चतुर्थीसाठी बघा मी काजू घेतले आहेत आणि हे काजू आहे ना मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले. सालं काढून घेतली अर्धा तास पाण्यात गरम पाण्यामध्ये मी उकळून घेतले आहेत. ते बघा सिंगल असं करून घेतले आहेत मी सालं काढून. तर तुम्ही बघू शकता हे बघा मी 2 बटाट्या कापून घेतले आहेत काजूच्या घरामध्ये घालायला. 2 बटाट्या कापल्या आहेत. त्याचबरोबर हे बघा मी वाटण पण तयार केलं आहे. बघा खोबरं आहे इथे. हा वाटण्यासाठी मी कांदा भाजून घेतला आहे आणि हे बघा फोडणीसाठी मी अर्धा कांदा कापली आहे. आता मी कढईमध्ये तेल टाकणार आणि कांदा टाकणार. मी हळद घालून घेते अर्धा चमचा. त्याचबरोबर हे बघा धना पावडर मी 1 चमचा घालून घेते आणि अर्धा चमचा जिरा पावडर. जरा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. त्याचबरोबर हा बघा हिंग पण घालून घेऊया. हा बघा मालवणी मसाला मी आपल्याला जेवढं तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे वापरू शकता. आता हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हे बघा आता मी काजूगर घालून घेते मसाल्यामध्ये. हे बघा मी बटाटे पण घालून घेते सर्व. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण 2 ग्लास पाणी घालून घेऊया आणि झाकण लावून शिजून घेऊया. आता मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटं शिजून घेते पहिली. हे बघा आपण काजू मसाला कसा बनतो करूया. काजू मसाला नाही हे गावच्या पद्धतीत बनवते मी. हे बघा मस्तपैकी असं. तर आता अजून मी 5 मिनिटं शिजून घेणार आहे. आता मी त्यामध्ये वाटण घालून घेते. तर तुम्ही बघू शकता हे बघा मी मगाशी वाटण दाखवलं होतं ते मिक्सरला लावून घेतलं. आता आपण त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं वाटणचा वापर करा. भाजी बनवून तयार झालेली आहे. आता त्यामध्ये ना मी मीठ घालून घेते. चवीनुसार आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे आणि कोथिंबीर घालून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा काजूची भाजी बनवून तयार झालेली आहे. ही काजूची भाजी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.